तिन्ही कंपन्यातील रिक्त जागा हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। तिन्ही कंपनीमध्ये म्हणजे महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीमध्ये जे काही रिक्त जागा आहेत ती ज्युनियर इंजिनियरची असो, असिस्टंट इंजिनियर असो, नॉन टेक्निकलमध्ये अकाउंट्सची असो, LDC अकाउंट्स वगैरे म्हणतो आपण किंवा ज्युनियर असिस्टंट म्हणतो अकाउंट्स वगैरे, त्यानंतर HR ची रिलेटेड नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आज अतिशय चांगली न्यूज असं म्हणू शकतो आपण की जे काही प्रयत्न सुरू आहेत रिक्रुटमेंट करता, भरती करता, MSCBच्या ज्या तिन्ही कंपन्या आहेत महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती, यामध्ये वरच्यावर आपण अपडेट्स आपल्या चॅनलद्वारे देत असतो। त्यामध्ये रिक्रुटमेंट असेल, एखादी जाहिरात येण्याची एक्सपेक्टेड असेल किंवा आपण ज्याला म्हणतो अपेक्षित असेल, किंवा मग वॅकन्स पोझिशन असेल, त्याच्यामध्ये टेक्निकल असेल, नॉन टेक्निकल असेल, टेक्निशियन असेल, डिप्लोमा होल्डरचं असेल किंवा डिग्री होल्डर असेल किंवा एनी ग्रॅज्युएट बेसिसवर असेल, तर त्यामध्ये सगळ्याबद्दल आपण वरच्यावर अपडेट्स आपल्या चॅनलद्वारे किंवा आपल्या व्हिडिओजद्वारे देत असतो। त्याच्यामध्ये रिसेंटली एक अतिशय महत्त्वाचं अपडेट आपल्याकडे आलेलं आहे, तुम्ही सुद्धा बघण्यात आलेलं असेल कदाचित टेलिग्राम चॅनलवर किंवा तुमच्या ग्रुप्समध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल। मला विद्यार्थी मित्रांचे थोडेफार कमेंट्स आले याबद्दल की सर हे काय आहे किंवा या रिलेटेड काहीतरी अपडेट वगैरे द्या, स्ट्रॉंग काय असेल तर त्यामध्ये मित्रांनो आपण जो मेसेज आहे किंवा जो काही जे युनियन लेवलचे आपले कृष्णा भोयरजी आहे त्यांनी जो शेअर केलेला आहे आपल्या FBवर वगैरे, तो आधी आपण बघू पूर्ण, आणि त्यानंतर त्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे किंवा आपल्याला काय थोडीफार पॉझिटिव्हिटी मिळते आहे किंवा काय आपल्याला त्यातून एक सिग्नल मिळतो आहे ते आपण बघू। ठीक, त्यामध्ये मित्रांनो बघा, हा मेसेज असा आहे की माननीय आभा शुक्ला मॅडम, प्रधान सचिव ऊर्जा, महाराष्ट्र राज्य यांच्या समवेत प्रलंबित प्रश्नावर झालेल्या बैठकीचे कार्यवृत्त, म्हणजे जे काही ऊर्जा सचिव आहे महाराष्ट्र, शुक्ला मॅडम, आभा शुक्ला मॅडम यांच्याशी जे युनियनशी बोलणं झालं आहे किंवा यांचं आणि युनियनचं जे काही बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये विविध मागण्या त्यांच्यासमोर मांडण्यात आलेल्या आहे युनियनद्वारे। तर त्याच्या मागण्या अतिशय महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते मी तुमच्यासोबत डिस्कस करतो किंवा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। या बैठकीमध्ये जे काही त्यांनी एक निर्देश दिले आहे, जे काही ऊर्जा सचिव यांनी युनियनला, ठीक आहे, म्हणजे त्यांनी जे आपण म्हणू शकतो आश्वासन दिलेले आहे त्याची आपण स्टेप बाय स्टेप पॉईंट इथे बघणार आहोत। त्यामध्ये कंत्राटी कामगारांना सामावून घेणे, म्हणजे कंत्राटी कामगार म्हणजे आउटसोर्स, यांना सामावून घेणे म्हणजे जे सध्या आउटसोर्समध्ये आहे, प्रायव्हेटमध्ये काम करतात आपल्या तिन्ही कंपनीमध्ये MSCBच्या, त्यांना सामावून घेणे म्हणजे त्यांना परमनंट करण्यासाठी प्रयत्न करणे, व भरतीमध्ये प्राधान्य देणे, म्हणजे भरती म्हणजे रिक्रुटमेंट जे काही निघते, फॉर एक्झाम्पल एखादा आउटसोर्स असेल त्याचं म्हणजे आउटसोर्स म्हणून ॲज अ टेक्निशियन तो काम करत असेल आणि त्याचा ITI झालेला असेल तर त्याला भरतीमध्ये म्हणजे भरती जे काही पुढे मागे होतील किंवा पुढे होतील तर त्याच्यामध्ये सामावून घेणे किंवा त्याला प्राधान्य देणे। ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल शॉर्टमध्ये त्याच्या रिलेटेड काहीतरी रिझर्वेशन, काही पर्सेंटेज ठेवणे किंवा मग त्यांना थोडं वेटेज वाढवून देणे वगैरे असे प्रयत्न केले जातील। याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असं म्हटलेलं आहे, म्हणजे कंत्राटी कामगारांसाठी ही चांगली न्यूज आहे इथे म्हणू शकतो। ठीक आहे, जे आउटसोर्समध्ये काम करतात MSCBच्या तिन्ही कंपनी, जसं महापारेषण, महावितरण आणि महानिर्मितीमध्ये जे काही आउटसोर्समधून काम करतात त्यांच्यासाठी विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक व कनिष्ठ सहायक, लेखा व मानव संसाधन म्हणजे HR आणि अकाउंट्स, कनिष्ठ कार्यालयीन सहायक व वीज सेवक यांचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी, म्हणजे 3 वर्ष हे जे आता कंत्राटी कॉन्ट्रॅक्टर बेसिस काम करतात ना, सहायक जे आपण ज्याला म्हणतो विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक आणि कनिष्ठ सहायक असं म्हटलं, यांना 3-3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस काम करावं लागतं, नंतर ते परमनंट होतात। ठीक आहे, यांचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी सेवा विषयक सर्व लाभाकरिता ग्राह्य धरण्याची ऊर्जा सचिव यांचे महावितरण कंपनीच्या व्यवस्थापनास दिले निर्देश। वर्क करता आहेत ॲज अ विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक किंवा लेखा सहायक किंवा आपण म्हणू शकतो त्याला कनिष्ठ सहायक, म्हणजे आपण म्हणू शकतो ज्युनियर असिस्टंट, लेखा म्हणजे अकाउंट्स आणि HR याच्यामध्ये जे काही 3-3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस असतो तो ग्राह्य धरण्यात येत नाही, तो एक्सपिरियन्समधून ग्राह्य धरण्यात येते किंवा बाकीच्या फॅसिलिटीजसाठी जे काही असतं प्रमोशनसाठी वगैरे तो ग्राह्य धरण्यात येत नाही, तर तो ग्राह्य धरण्यात यावा हा एक मुद्दा आहे। याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा, जे सध्या एक्झिस्टिंग एम्प्लॉयीज जे सध्या काम करत आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यामध्ये त्यांचा जो 3 वर्ष आहे ते सर्व्हिसमध्ये ग्राह्य धरण्यात यावे, जेणेकरून त्यांना प्रमोशन लवकर मिळतील आणि त्यांचा स्केलसुद्धा चांगला वाढेल आणि भरपूर फॅसिलिटी यामध्ये मिळून जाते मित्रांनो। त्याच्यामुळे जे विद्युत सहायक आहे, लेखा सहायक आपण ज्याला म्हणतो, कनिष्ठ सहायक आणि उपकेंद्र सहायक, या तिन्ही पोस्टसाठी हा चांगला मुद्दा आहे। वितरण, निर्मिती व पारेषण या तिन्ही कंपन्यातील कर्मचाऱ्यांचे कंपनीच्या प्रचलित बदली धोरणानुसार तात्काळ,
म्हणजे त्यांना विनंती बदल्या ज्या काही आहेत तिन्ही याच्यामध्ये जे विनंती बदल्या रिक्वेस्ट करून ठेवलेले आहेत जे काही एम्प्लॉई असतात त्यांनी, परंतु बरेच वर्षापर्यंत त्यांचे रिक्वेस्ट ट्रान्सफर ॲक्सेप्ट केले जात नाही किंवा त्यांना रिक्वेस्ट ट्रान्सफर मिळत नाही. फॉर एक्झाम्पल एखादा तुमचा अकोल्याचा असेल एखादा एम्प्लॉई असेल आणि त्याला मुंबईला दिलं असेल तर तो मुंबईवरून रिक्वेस्टवर लवकर इथे येत नाही ट्रान्सफर होऊन. बऱ्याच प्रयत्न करावे लागतात, बऱ्याच तिथे तुम्हाला रेफरन्स द्यावं लागतात, बऱ्याच काही गोष्टी होतात. त्या होऊ नये तर त्यांना डायरेक्ट लवकरात लवकर रिक्वेस्ट ट्रान्सफर देण्यात यावी, हा सुद्धा एक मुद्दा आहे. त्यानंतर बघा, मयत कामगाराच्या वारसाची नोकरी देण्याचे प्रलंबित प्रकरणे युद्ध पातळीवर निकाले काढण्याच्या आधी, म्हणजे बघा अनुकंपा ज्याला म्हणतो आपण, म्हणजे एखाद्याचं पॅरेंट्समधलं कोणी गेलं असेल आणि ते तिथे जर काम करत असेल, फॉर एक्झाम्पल महावितरणमध्ये, त्यांचे जे पाल्य आहेत मुलगा मुलगी जे काही असेल त्यांना लवकरात लवकर तिथे जॉईनिंग देण्यात यावी, हा एक मुद्दा होता. म्हणजे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत यामध्ये. तिन्ही कंपनीतील रिक्त जागा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश. तिन्ही कंपन्यांतील रिक्त जागा हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तिन्ही कंपनीमध्ये म्हणजे महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीमध्ये जे काही रिक्त जागा आहेत ती ज्युनियर इंजिनियरची असो, असिस्टंट इंजिनियर असो, नॉन टेक्निकलमध्ये अकाउंट्सची असो, LDC अकाउंट्स वगैरे म्हणतो आपण किंवा ज्युनियर असिस्टंट म्हणतो अकाउंट्स वगैरे, त्यानंतर HR ची रिलेटेड असो, मानव संसाधन असो, LDC असो किंवा तुमचं आणखी काही जे काही पोस्ट सगळं येतात ते, तर त्याचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून, म्हणजे जे काही पुढच्या काळामध्ये जे काही वॅकंट पोझिशन आहे किंवा वॅकंट पोझिशन भरपूर आहे मित्रांनो, तुम्हाला डेफिनेटली सांगू शकतो वॅकंट पोझिशन या भरपूर आहेत. हे वॅकन्सी फिल करत नाही, मॅनेजमेंट वॅकन्सी भरत नाही. जे काही एक्झिस्टिंग एम्प्लॉई असतात म्हणजे जे आधीचे एम्प्लॉई असतात त्याच्यावरती कामाचा बोजा टाकतात आणि ॲडिशनल चार्जमध्ये काम करून घेतात, ठीक आहे. आणि त्यांना फक्त ॲडिशनल चार्जचे 10% मिळतात, बेसिकच्या 10% मिळतात, परंतु खूप काही काम करावं लागतं जे काही एक्झिस्टिंग एम्प्लॉई आहेत त्यांना. त्याच्यामुळे युनियन हा मुद्दा नेहमी जोर लावून धरत असतं की नवीन भरती झाली पाहिजे, जेणेकरून जे जुने एम्प्लॉई आहेत त्याच्यावर कामाचा बोजा येणार नाही आणि कुठल्या प्रकारची दुर्दैवी घटना इथे घडणार नाही. कारण की टेक्निकलचं जे वर्क राहतं किंवा टेक्निशियनचं जे वर्क राहतं किंवा इंजिनियरचं जे वर्क राहतं ते खूप रिस्की राहतं. जीवाची पर्वा न करता तुम्हाला काम करावं लागतं आणि त्यामध्ये असे ॲडिशनल चार्जमुळे बऱ्याच गोष्टी घडतात, काही ॲक्सिडेंटसुद्धा घडतात, इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट वगैरे. तर ते घडू नये यासाठी तिन्ही कंपन्यांमध्ये व्यवस्थित भरती काढण्यात यावी आणि त्याचा कालबद्ध कार्यक्रम म्हणजे वर्षाचा कार्यक्रम निश्चित करावा. जसं फॉर एक्झाम्पल MPSC UPSCमध्ये ते पूर्ण वर्षाचा कार्यक्रम सांगतात की यावेळेस ही भरती काढू, यावेळेस ही भरती काढू वगैरे काहीतरी प्लॅनिंग राहतं. इथे असे कसल्याच प्रकारचं कुठल्याच प्रकारचं प्लॅनिंग नसतं तिन्ही कंपन्यांमध्ये. तर असं काढण्यात यावं आणि आधीच मुलांना वर्षभर आधीच माहिती पडायला पाहिजे की आता ही वॅकन्सी येऊ शकते बा, ठीक. त्यानंतरचा मुद्दा आहे मेडिक्लेम योजना मुदतीत लागू करणार. मेडिक्लेम योजना असतं मित्रांनो, जे काही एम्प्लॉई आहेत तिन्ही कंपन्यांचे त्यांना मेडिक्लेम योजना आहे, तर ती मुदतीत लागू करणे वगैरे त्याच्यामध्ये प्रोसिजर आहे, ते आता आपल्या कामाची नाही ॲक्च्युली, पण हा एक मुद्दा त्यामध्ये आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेसमवेत माननीय आभा शुक्ला मॅडम, प्रधान सचिव ऊर्जा, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली निर्मिती, पारेषण, महावितरण 20 कंपन्यांमधील यांच्या दालनामध्ये दुपारी 3 ते 4 1 तास ही बैठक झाली म्हणते. म्हणजे ही ॲक्च्युली 2-3 दिवस आधीची गोष्ट आहे. या बैठकीस शासनाच्या वतीने कोण कोण होते? रेडेकर उपसचिव महाराष्ट्र, त्यानंतर संतोष पाटील सहाय्यक, त्यानंतर महावितरण कंपनीच्या वतीने अरविंद भादीकर संचालक मानव संसाधन, त्यानंतर ललित गायकवाड सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, पारेषण कंपनीच्या वतीने सुगत गमरे साहेब संचालक मानव संसाधन, भरत पाटील मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, निर्मितीच्या वतीने डॉक्टर धनंजय सावळकर कार्यकारी संचालक मानव, म्हणजे EDHR आपण ज्याला म्हणतो तिन्ही याचे ते तिथे हजर होते. त्यामध्ये युनियनच्या वतीने किंवा अधिकारी व वर्कर्स फेडरेशनच्या वतीने कॉम्रेड मोहन शर्माजी अध्यक्ष, कॉम्रेड कृष्णा भोयरजी सरचिटणीस, दत्ता पाटीलजी संघटन सचिव, कंत्राटी आउटसोर्सिंग कामगार सेल वर्कर फेडरेशन उपस्थित होते. म्हणजे हे युनियनचे जे वरिष्ठ आहेत ते उपस्थित होते. त्यांच्यावर जे काही मी तुम्हाला पॉईंट सांगितले त्यावरती डिस्कशन झालं आणि तसे आदेशसुद्धा ऊर्जा सचिव यांच्याकडून त्या कंपन्यांचे जे मॅनेजमेंट असतं किंवा महाराष्ट्र शासनाला देण्यात आले. आता त्यावर कितपत कार्यवाही होते किंवा त्यावर कितपत काहीतरी पुढे आपल्याला पॉझिटिव्ह न्यूज मिळतात ते बघू. परंतु काहीतरी तिथे बैठका वगैरे सुरू असतात मित्रांनो. जे काही नवीन रिक्रुटमेंट आहे किंवा आपण कॉन्ट्रॅक्टर बेसिसवर जे काही त्यांना परमनंट करण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत किंवा त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे किंवा एक ऑर्डर दिलेलं असं म्हणू शकतो आपण. तर यामध्ये एक चौथा मुद्दा आहे मित्रांनो, तिन्ही कंपन्यातील रिक्त पदे अंतर्गत अधिसूचनेकरिता राखीव असलेले पदे भरण्याबाबत संघटनेचा युक्तिवाद. ठीक आहे. तिन्ही कंपन्यांतील मंजूर पदे 1,11,936 असून भरलेली पदे 76,776, तर रिक्त पदे 44,162 आहे. बघा, रिक्त पदे तिन्ही कंपनीमध्ये रिक्त पदे सगळ्या कॅटेगरीच्या धरून आणि सगळ्या पोस्टच्या धरून 44,162 आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून 2017 पासून महापारेषण
कंपनीत भरती नाही, 2019 पासून वितरण व निर्मिती कंपनीत भरती नाही, रिक्त जागा प्रचंड प्रमाणावर असल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण निर्माण होत आहे. सध्या वितरण कंपनीतील तांत्रिक कर्मचाऱ्यांना कामाचे तासच राहिलेले नाही, म्हणजे वितरणमध्ये कामाचा तासच नाही, तुम्हाला किती वेळ काम करावं लागतं. तिन्ही 20 कंपन्यांनी जो आकृतीबंध मंजूर केलेला आहे, म्हणजे स्टाफ सेटअप ज्याला म्हणतो आहेत, त्या मंजूर केलेल्या जागेवर सुद्धा कामगार भरती करत नाही. म्हणजे जे काही स्टाफ सेटअप केला त्यानंतर त्यांनी भरतीच काढलेली नाही. फॉर एक्झाम्पल टेक्निशियनचं आपण म्हणतो ITI बेसवर महाऑपरेशनमध्ये वगैरे, ते थोडक्यात म्हणजे इथे भरती करण्यात यावी असा एक त्यांनी मेसेज दिलेला आहे आणि त्यामुळे पुढे काहीतरी याच्यावर हालचाली होतील असं आपण इथे एक गृहीत धरू शकतो. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी हे पॉईंट जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये तुमचं कंत्राटी कामगार आउटसोर्सिंग यांना परमनंट करण्यात यावे, त्यांना काहीतरी भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे, हा पहिला मुद्दा. त्यानंतर विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक व कनिष्ठ लेखा सहाय्यकना त्यांचा 3 वर्षाचा जो कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड असतो, त्यांना आधी 3 वर्ष काम करावं लागतं, तो परमनंट म्हणून किंवा मग त्यांना प्रमोशनसाठी किंवा तुमचे इन्क्रिमेंटसाठी ग्राह्य धरण्यात यावा, हा असा एक मुद्दा आहे. त्यानंतर वितरण महाऑपरेशन कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांनी प्रलंबित बदली लवकरात लवकर करण्यात यावी, जे काही असेल ते विनंती बदल्या वगैरे. त्यानंतर तुमचं अनुकंपा लेवलवर लवकरात लवकर जॉईनिंग देण्यात यावं. त्यानंतर रिक्त जागा, तिन्ही कंपनीमध्ये रिक्त जागा यांचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात यावा, यासाठी एक विनंती करण्यात आली होती, त्याचेसुद्धा निर्देश देण्यात आले. आणि मेडिक्लेम योजना. ठीक आहे. तर हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो. तर ऊर्जा सचिव जे आहेत तर त्यांनी हे निर्देश असे दिलेले आहे महाराष्ट्र शासनाला की याबाबतीत विचार करण्यात यावा आणि याचे जे कार्यवाही आहे ही लवकरात लवकर करण्यात यावी असं त्यांनी निर्देश दिलेले आहे. त्याद्वारे आता जे मी पॉईंट्स तुम्हाला सांगितले ते पॉईंट आता कितपत ते पाळण्यात येतात किंवा कितपत त्यावर लक्ष देण्यात येते ते पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसेलच. परंतु आपण जे काही वॅकन्सीची वाट बघतो आहोत, ते इंजिनियर लेवलची असेल, JEE असेल, टेक्निशियन असेल, नॉन टेक्निकल असेल, त्या सगळ्यांकरता आता कुठंतरी इथे हालचाली सुरू आहेत असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे पुढल्या पिरियडमध्ये तुम्हाला मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे की पुढच्या वर्षी इलेक्शन आहे, त्याच्यामुळे यावर्षी भरपूर जागा आपण एक्सपेक्ट करू शकतो. प्रत्येक कॅटेगरीमध्ये ते डिप्लोमा होल्डर असेल, डिग्री होल्डर असेल, टेक्निकल असेल, नॉन टेक्निकल असेल, एनी ग्रॅज्युएट असेल, वॅकन्सीज पुढे येणारच आहे. नॉन टेक्निकलच्या सुद्धा अकाउंट्स आणि HRच्या वॅकन्सीज इथे एक्सपेक्टेड आहे चांगल्या संख्येमध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो, पुढे त्या वॅकन्सी पुढे काही ना काही त्याच्यामध्ये हालचाली घडतीलच, अशा अपडेट्स आपण वरच्यावर तुमच्यासाठी आणत असतो, जेणेकरून तुम्ही अभ्यासामध्ये राहिले पाहिजे आणि तुम्हाला कुठेतरी एक गाईडलाईन मिळाली पाहिजे, कुठेतरी एक डायरेक्शन मिळालं पाहिजे. कारण की विद्यार्थी मित्र जर अभ्यासामध्ये असले तरच ते पुढे एक्झामसाठी तयार होऊ शकतात आणि तयार झाले तर तुमचं ॲटोमॅटिक सिलेक्शन होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे तयारीमध्ये राहा, कुठल्याच प्रकारच्या निगेटिव्हिटीमध्ये जाऊ नका. मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असतात कॉन्टॅक्टमध्ये जे काही मेंबरशिपमध्ये आहेत ते, की सर निगेटिव्हिटी खूप आहे ग्रुप्समध्ये, विनाकारणचं डिस्कशन केलं जाते की आता वॅकन्सी येणार नाही, असं होईल तसं होईल. यामध्ये पडू नका मित्रांनो. जे काही गायडन्स आहे ते आपण वरच्यावर देतच आलो. आधी महाजन को JEE आला, त्याच्या आधी महाट्रान्सको आला आणि बऱ्यापैकी वॅकन्सी जिथे सुरू आहेत, तर यावर्षीसुद्धा एंडिंगपर्यंत भरपूर वॅकन्सी येणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तयारीमध्ये राहा. आजचा व्हिडिओ बऱ्यापैकी गाईडलाईन तुम्हाला मिळालं असेल, एक डायरेक्शन मिळालं असेल, गायडन्स मिळालं असेल, बूस्टअप मिळालं असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा इतरांमध्ये, तुमच्या ग्रुप्समध्ये, तुमच्या रिलेशनमध्ये, तुमच्या फ्रेंड्समध्ये. आणि आपल्या चॅनल इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे व्हिडिओज येत असतात, जे तुम्हाला मी माझ्या प्रयत्नातून, माझ्या अनुभवातून तुम्हाला मी जे सांगत असतो, जे माहिती देत असतो ते तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.